सर्वप्रथम समस्त राजपूत समाजातर्फे सर्व शहरवासियांना धुलीवंदन निमित्त हार्दिक शुभेच्छा। सोलापूर शहरामध्ये राजपूत समाजाच्या वतीने चौपाट बालाजी मंदिर येथून 200 ते 250 वर्षाची परंपरा असलेली अशी ही रंगगाड्याची मिरवणूक पारंपरिकप्रमाणे ह्या वर्षी देखील मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने निघालेली आहे। चौपाट बालाजी मंदिर येथे व बालाजी महाराजांच्या सकाळी मूर्तीस अभिषेक होतो। त्यानंतर पश्चात 4 वाजता उत्सव मूर्तीला कलरने अभिषेक होऊन मिरवणुकीस प्रारंभ होतो। ही परंपरा गेली 200-250 वर्षापासूनची चालत आहे। हे बसंत पंचमी ते गुढीपाडवा असा भाग गाण्याचा कार्यक्रम होत असतो। आदल्या दिवशी होळी दिवशी पंचांची होळी पेटवली जाते। ते पाणीबेस, चौपाट, मंगळवार तालीम यातील होळी पेटवून दुसऱ्या दिवशी ज्यांच्या घरी निधन झालेलं आहे अशांच्या घरी जाऊन त्यांना अंबीर गुलाल लावून त्यांच्या अंगावर कलर टाकून व त्यांना गोड असं मिष्टान्न खाऊ घालून त्यांना हा रंग उत्सवमध्ये आम्ही सहभाग करून घेत असतो। ही परंपरा आज जगामध्ये कधी खंडित झालेली नाही। कोरोना काळामध्ये खंडित झाली होती, आणीबाणीच्या काळात आणि इंग्रजीच्या काळात केसेस झाले, पण तेव्हा देखील ही रंगगाड्याची मिरवणूक भव्य दिव्य अशी निघाली आहे। सोलापूर शहर हे गावठाण भाग असताना सोलापुरामध्ये एक तर सिद्धरामेश्वर महाराजांचा नंदीध्वज आणि दुसरं राजपूत समाजाची निघणारी रंगगाड्याची परंपरा आजपर्यंत अखंडितपणे निघत आहे। आज जे बंधुत्व आणि एकता ह्यामधनं निर्माण करणारी हे रंगगाडी आहे। या रंगगाडीमध्ये सर्व समाज बांधव, सर्व धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात। मार्ग आणि शेवट कसा असतो? सुरुवातीला चौपाट बालाजी मंदिर इथून मिरवणुकीस प्रारंभ होतो। त्यानंतर पंजाब तालीम, पाळीबेस, चाटेगल्ली मार्गे आम्ही मारवाडी समाज येथील बालाजी मंदिरमध्ये येऊन त्या ठिकाणी फाग गाण्याचा कार्यक्रम होतो। फाग म्हणजे हा भजन गाण्याचा कार्यक्रम होतो। त्या फागमध्ये पारंपरिक असे श्रीकृष्णावर, प्रभू रामचंद्रावर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापवर गाणे असतात। इंग्रजांच्या काळामध्ये त्यावेळेस स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये युवकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी तर महात्मा गांधी आणि छत्रपती सुभाषचंद्र बोस यांच्यावर देखील हे गीत गायले गेलेले आहेत। त्यानंतर माहेश्वरी मंडळीतील बालाजी मंदिरमध्ये फाग गाऊन तिथे आरतीचा कार्यक्रम होतो। त्यानंतर गुलालाची उधळण होते। गुलालाची मुक्तपणे उधळ झाल्यानंतर पुनश्च इथनं प्रस्थान होऊन हे मिरवणूक मार्ग मेटगल्ली, मधला मारुती, माणिक चौक, सोन्यामोर दत्त चौक, नवेपेठ, गंगावीर मार्गे पुनश्च चौपाट बालाजी मंदिरमध्ये येथे विसर्जित होते।